अभिजित राजेंची गर्लफ्रेंड म्हणजे एकदम मॉडर्न असेल ना ग ती, स्कर्ट वगैरे घालणारी. बरं कुठे राहते ते तरी सांग. लंडन, पॅरिस की इकडे मुंबईत? मॅम तर इथे. आईला काय त्या फालतू माणसाचे कार्यक्रम आवडतात काय माहिती. एक तर असल्या थर्ड क्लास रेसिपी बनवतो. हा कसला शेफ. शिकतो पण आमच्याच घरी येऊन. ज्यांनी उपकार केले त्यांच्याच घरात येऊन घाण करतो. माझ्या आईचा फोटो पाकिटात ठेवतोस. एक नंबरचा नीच माणूस आहेस तू. तिथेच तुझे डोळे फोडले असते. काय ना माझे संस्कार हाडाले. हे सगळं एकतर्फी आहे की आई सुद्धा? अरे वा, बबडूला कळलं वाटतं त्याचे होणारे नवीन पप्पा कोण आहेत ते. तुझाच आहे. कधी आलास बबड्या? मला हाक सुद्धा मारली नाहीस. मी आत्ताच किराणा मालाची यादी द्यायला जाणार होते. म्हणजे आता पैसे लागतील तुला? आहेत ना माझ्याकडे घर खर्चाचे. अरे मी पर्स न्यायला आले होते. बघ कसा दिसत होतास ना तेव्हा तू. किती गोड. हा तुझा ना जुन्या अल्बम मधला फोटो आहे. जुने अल्बम? बाबा काही काम करत नाही म्हणून आजोबांनी रागाच्या भरात सगळे अल्बम जाळून टाकले होते ना? हो अरे, पण तुझे काही फोटो ना मी गुपचूप काढून बाजूला ठेवून दिले होते. अजून कोणाचे फोटो आहेत तुझ्याकडे? अगो बाई, अरे माझ्याकडे कोणाचे फोटो असणार? नाही, कोणी मैत्रीण किंवा मित्र? माझं तर सगळं जगच तुम्ही आहात ना रे. ए सोहम, तुझा आणि शुभ्राचा आत्ताचा एखादा फोटो दे ना मला पर्समध्ये ठेवायला. आई काय ना, आम्ही दिवसभर तुझ्या समोर असतो त्यामुळे तुला फोटोची गरज नाहीये. आणि जी लोक पर्समध्ये फोटो ठेवतात ना त्या लोकांची खूप चीड येते मला. डोक्यात जातात माझ्या असली माणसं. सोहम, अरे काय झालं? कशाला चिडतोयस बाळा?
आणि इकडे किती चिडचिड करतोस रे राजा तू. तुला काम पडतंय का खूप? मी चहा करून देऊ का तुला पटकन छान आलं घालून? नाही काही नकोय मला, मी आराम करतो. ठीक आहे, मी पटकन किराणा मालाची यादी देऊन येते. मला तुला छान चहा करून देते. जा आराम कर बाळा. तुझ्या ओठावरचं हसू अख्ख्या पार्टीत शोधत होतो. भिंतीवर आरसा नसतानाही आईनं प्रतिबिंब दिसतंय. खूप मिस करतायत त्या अभिजित सरांना, पण मग त्या मान्य का करत नाहीयेत? अगं शुभ्रा, हा आरसा कशाला इथे? नको ना. अच्छा, तो अभिजित सरांनी दिला म्हणून तुम्ही काढून ठेवलेला? ओ राईट, म्हणजे त्यांच्या गोष्टी पाहिल्यावर तुम्हाला त्यांची आठवण येत असणार. टाळताय तुम्ही त्यांना. आय एम सो सॉरी, मी काढते. नाही अगं नको, आता लावलायस तर राहू दे तिकडे. राहू दे तर राहू दे. बरं आई, अभिजित सरांचा मेसेज आला होता. काय काय म्हणाले? कुठे आहेत ते? इतके दिवस काय लिहिलं? दाखव ना मला. आई मेसेज आला नाहीये. अभिजित सरांचा मेसेज आला होता का असं विचारत होते मी. हो का? तुम्ही वाट बघताय का त्यांच्या मेसेजची किंवा कॉलची? नाही, मी ते वाट वगैरे बघत नाहीये तशी. पण त्यांचा फोन येईल असं काही वाटत नाही मला. नाही म्हणजे ते आज अभिज किचनला सुद्धा गेले नव्हते ना. मग कुठे गेलेत ते? आणि तुला कसं कळलं? माझी एक मैत्रीण गेली होती आज अभिज किचनला, तर तिने त्यांची चौकशी केली आणि तिला कळलं की ते आज नाहीच आहेत. मग ते कुठे गेले सोडून? काय माहिती. नाही ग, असे कसे जातील ते सोडून न सांगता? नाही असं नाही होणार. अगं नाही शुभ्रा, कधी कधी काय होतं ना, म्हणजे खूप गर्दी होते ना तिकडे हॉटेलमध्ये, मग ना ते किचन मध्ये असतात आणि मग मॅडीताई आणि विश्वास मुद्दामून सगळ्यांना सांगतात की ते नाही आहेत, पण ते तिथेच असतात आत. हो का? बर. हॅलो, सर आहेत का? नाही आहेत. हा ठीक आहे. काय झालं? कोण होतं फोनवरती? ते नाही आहेत का? कोण? ते म्हणजे बाहेर गेलेत का? माझे सर? मी माझ्या सरांना फोन लावला होता. तुम्हाला अभिजित सरांना फोन लावला असं वाटलं का? ओके, लावू का फोन? एक मिनिट लावू. नाही नको, अशी मी जातेच आहे. अभिज किचन मध्ये चाललायत का अभिजित सरांना भेटायला? नाही नाही, मी तर बाजारात चाललीये वाट सामानाची यादी द्यायची त्याच्यासाठी. म्हणजे अभिज किचन मध्ये तुम्ही नक्की जाणार नाही आहात? ओके, मग किराणाचं सामानच मागवायचंय ना, ते काय फोन करून मागवू, घरपोच मिळेल. हो ना, लगेच ऑर्डर करून टाकूया सगळं सामान. ठीक आहे मग मी करते, फोन करते त्याला. ओके. बरं आई, माझी एक क्लायंट मीटिंग आहे, मी जाऊन येते. म्हणजे आज सर नाही आहेत ना, त्यामुळे मला जावं लागेल. आणि सोहम झोपलाय, तो उठेपर्यंत मी येईन परत. मी फोन करते. हो. किती गोड आहेत ना या. मला पण खूप वाईट वाटतंय त्यांच्यासाठी, आणि त्यांना हलवून सांगावं असं वाटतंय की आई हे प्रेम आहे आणि ते खूप नॉर्मल आहे. हॅलो, बाबूलाल किराणा दुकानवाले ना? मी आसावरी कुलकर्णी बोलतेय, सहजीवन सोसायटी ए विंग 201 मधनं. जरा सामान मागवायचं होतं, लिहून घेता का? 1 किलो तुरीची डाळ, 1 किलो चण्याची डाळ, 1/2 किलो गूळ, 5 किलो तांदूळ नेहमीचेच, 5 किलो गहू सुद्धा नेहमीचेच, 1/2 किलो चहा पावडर, 100 ग्रॅम कॉफीचं पाकिट, आणि हो मला झाडू हवाय, फुलझाडू. आणि एक खराटा सुद्धा पाठवा.
आणि हो, माझ्या मुलाचा शॅम्पू, म्हणजे आम्ही नेहमी जो शॅम्पू मागवतो ना माझ्या मुलासाठी तो हवाय, आणि दाढीचं सामान सुद्धा त्याचं नेहमीचं जे मागवते ना तेच पाठवा. हां, आणि तुम्ही लिहून घेताय ना मी बोलतेय ते? असावरी तू असावरी हॅलो, मी अगं बाई, कट झाला ना फोन. म्हणजे मी चुकून यांचा फोन फिरवला होता की काय? काय वाटलं असेल यांना? असावरी तू माझ्या मनात, विचारात, श्वासात आहेस. तुझ्या अबोल्याने मला जेवढा त्रास होतोय तेवढाच माझ्या अबोल्याने तिला त्रास होत असणार. नाहीतर किराणा दुकानाच्या ऐवजी मला फोन लावला नसता तिने. माझे विचार तिच्या डोक्यातून जातच नसणार, जसे माझ्या डोक्यातून तिचे विचार जात नाहीयेत. तिला भेटण्यासाठी मी जर एवढा आतुर झालोय तर मला भेटण्यासाठी ती सुद्धा आतुर झाली असणार ना. मी आज भेटणार असावरीला, काहीही झालं तरी भेटणार. बबड्या, घे बाळा चहा घे. मी जरा जाऊन येते हा वाण्याकडे. किराणा मालाची यादी द्यायची आहे जरा मला. किती वेळा सामानाची यादी देतेस ग? मगाशीच तर जाऊन आलीस ना, परत परत काय? अरे नाही, मगाशी नाही जाऊ शकले मी. म्हणजे मी फोन केला होता पण चुकून तो. हा ठीक आहे, जाऊन ये. माझं सामान लिहिलंय ना? हो रे बबड्या, येते हा पटकन. आई, रिमोट देऊन जा मला. अरे समोरच ठेवलाय ना बाळा, घेतोस का तू जरा? मी चपला घातल्यात पायात. तुला माझ्याहून चप्पल मोठी झाली? थांब देते. हा हा घे. अजून हवंय का काही? देऊ का? हो, मला बिस्किट घेऊन ये. या अभिजितची तर ना मी वाजवणार आहे. हा बोल मॅडी. हो, मी असावरीच्या घरी पोचतोच आहे. हो, तो किराणेवाला मला माहित होता. हा ठेव तू, नंतर बोलतो मी तुझ्याशी. हा चल बाय. बाबड्या, येते रे जाऊन. तू हाय सोम. हे सामान आणलंय किराणा दुकानातून. आईने फोन केला होता? हा, म्हणजे ऍक्च्युली आईनी बाबूलालला फोन केला, तो मला लागला. म्हटलं मीच नेऊन देतो सामान. तुम्ही इतके फ्री आहात? घरचं सामान भरायला लागला? अरे चालतच आहे, घरच्या माणसांसाठी चालतच. असावरी कुठे? सामान आणायला गेली आहे. अरे मग आता डबल सामान होणार. मी आलोच. ऐका, मला जरा महत्वाचं बोलायचंय. हा, मला कळलंय आणि मला हे अजिबात आवडलं नाहीये. सामानाचं फार मनावर घेऊ नको. बरं ठीक आहे, तू पैसे वेगळे काढून ठेव, मी नंतर घेतो. आधी असावरीला थांबवतो. आलोच. मला सामानाचं नाही बोलायचंय. अभिजित, हॅलो. अगं बाई, पर्स राहिली वाटतं. ही तर अभिजित राजेंची बाईक आहे. जिथे आलेत ते नक्की आलेत.
करताय? कुठे होता 2 दिवस? अहो कोणीतरी आपली काळजी करत असेल, आपली वाट बघत असेल, कोणाच्या तरी काळजाला आपण घोर लावला, एवढा साधा विचार सुद्धा आला नाही का तुमच्या मनात? कसे गेला होता तो तुम्ही त्या दिवशी? माझ्या जीवाला हुरहुर लागली असेल असं वाटलं कसं नाही हो तुम्हाला? साधा फोन करून कशी आहेस असं सुद्धा नाही का विचारावं असं वाटलं? फोन तर तूही करू शकली असतीस आसावरी. का नाही केलास फोन? सांग ना. माहित नाही. का काळजी वाटत होती माझी? मी फोन केला नाही म्हणून का हुरहुर लागली होती? का कशातही लक्ष लागत नव्हतं? का माझी आठवण येत होती? का गेले 2 दिवस 2 तपांसारखे वाटले? का गेल्या 2 दिवसातला एक एक क्षण जाता जात नव्हता? का किराणा सामानासाठी फोन करताना माझा नंबर डायल झाला असावरी? सांग ना, का होतंय हे सगळं? मैत्रीच्या पलीकडचं हे नातं तुला आत्ता हळूहळू जाणवायला लागलंय. शब्दात सांगता येणार नाही आणि लपवायचा कितीही प्रयत्न केलास तरी लपवता येणार नाही असं हे नातं आहे. याला प्रेम म्हणतात असावरी. तू अजूनही इथे उभी आहेस याचाच अर्थ तुला ते जाणवलंय आणि पटलंय सुद्धा. शब्दांची जोड द्यावीशी वाटली नसेल पण मला तुझ्याकडनं कुठलीही कबुली घ्यायचीच नाही. मी तुला एक वचन द्यायला आलोय असं. मला तुझा पेच कळतोय ग. तुझी परिस्थिती, तुझी जबाबदारी सगळं सगळं जाणवत आहे मला. आजपर्यंत आयुष्यात ज्यांच्यासाठी जगत आलीस ते तुझं कुटुंब, तुझे सासरे, तुझा मुलगा, तुझी सून शुभ्रा, सगळं सगळं दिसतंय मला. तुझ्या आयुष्याचा अत्यंत महत्वाचा भाग असलेली ही तिघं आणि आत्ता तुझ्या आयुष्याचा एक भाग झालेला मी. या दोघांपैकी एकाची निवड करणं खूप अवघड आहे मला माहिती आहे. पण ही निवड करण्याची वेळ मी तुझ्यावर येऊच देणार नाही असं. तुझ्या आयुष्यात त्यांच्या सोबत मी असेल. आधी तुझं कुटुंब आणि मग मी, या क्रमाने. या दोघांपैकी एकाची निवड करायची वेळ कधी आलीच तर मी स्वतः यातून बाजूला होईल. हे माझं तुला वचन आहे असावरी. आय प्रॉमिस यू.